नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनल मध्ये। श्रावण महिना चालू झालाय आणि उपवासही चालू आहेत। मग साबुदाणा भिजवायचा विसरला तर काहीच हरकत नाही, आपण अगदी साबुदाणा न भिजवता देखील उपवासाचे बटाटे वडे करू शकतो। तर रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी 5 ते 6 बटाटे कुकर मध्ये घालून उकडून घेऊयात। या ठिकाणी कुकर मध्ये बटाटे आपण 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊयात। कुकर थंड होईपर्यंत आपण एका कढईमध्ये 2 वाटी साबुदाणे अगदी मीडियम गॅस वरती भाजून घेऊयात। साबुदाणे भाजल्यामुळे मिक्सर मध्ये फिरवताना त्याचे पीठ छान तयार होते। पहा, या ठिकाणी आपले साबुदाणे भाजून तयार झाले आहेत। आता ते एका प्लेट मध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूयात। पहा, या ठिकाणी आपले साबुदाणे अगदी छान थंड झाले आहेत। आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचे जाडसर अशी भरड तयार करून घेऊयात। या ठिकाणी साबुदाण्याचे जाडसर असे पीठ तयार झाले आहे। अगदी बारीकही करायचे नाही। जाडसर असल्यामुळे साबुदाण्याचे वडे करताना अगदी छान कुरकुरीत होतात। त्यामुळे याच पद्धतीने करून घ्यायचे आहे। उरलेले पीठ देखील आपण करून घेऊयात। या ठिकाणी आपले सर्व पीठ तयार झाले आहे। आता मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर अशा वाटून घेऊयात। यामध्ये तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार किंवा तिखटाचे प्रमाण बघून घालू शकता। या ठिकाणी आपल्या मिरच्या वाटून झाल्या आहेत। बटाटे थंड झालेले आहेत। आता याची साल काढून घेऊयात। बटाट्याची साल काढून झाली आहे। आता ते आपण एका परातीमध्ये घेऊन मॅशरच्या सहाय्याने सर्व बटाटे मॅश करून घेऊयात, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत। पहा, या ठिकाणी आपला सर्व बटाटा छान मॅश करून झाला आहे। आता यामध्येच आपण बारीक केलेली हिरवी मिरची घालून घेऊयात। आता यामध्ये बारीक केलेले साबुदाण्याचे पीठ घालून घेऊयात।
साबुदाण्याचे पीठ अगदी त्या बटाट्याला लागेल इतकेच घालायचे आहे. कमी वाटले तर आपण पुन्हा देखील घालू शकतो. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट देखील वापरणार आहोत. त्यामुळे वडे अगदी छान आणि खुसखुशीत होतात. आता हे सर्व मिश्रण आपण हाताने मिक्स करून त्याचा अगदी घट्ट असा छान गोळा बनवून घेऊयात. पहा, या ठिकाणी आपले पीठ छान मळून झालेले आहे. अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही, जेणेकरून त्याचे वडे छान वळता येतील. आता याचे छोटे छोटे गोळे करून छान वडे तयार करून घेऊयात. पहा, आपले पीठ किती छान तयार झाले आहे. अगदी सहज त्याचे गोळे तयार होत आहेत. आता याच पद्धतीने आपण सर्व गोळे छान वड्याचा आकार देऊन तयार करून घेऊयात. वडे करताना जास्त जाडसर करायचे नाहीत, नाहीतर तळताना त्यामध्ये पीठ तसेच राहते. या पद्धतीने मी सर्व वडे करून घेतलेले आहेत. आता आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे वडे छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. या ठिकाणी तेल देखील आपले तापलेले आहे. आता त्यामध्ये एक एक करून वडे तळून घेऊयात. पहा, या ठिकाणी आपल्या साबुदाण्याच्या वड्यांना छान सोनेरी रंग यायला सुरुवात देखील झालेली आहे. अहो, साबुदाणा वडे म्हटलं की लहान मुलांच्या तर अगदी आवडीचा पदार्थ. पहा, आपले वडे तळून झालेले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता, दिसतानाही अगदी छान क्रिस्पी झाल्यासारखे दिसतायत. पहा, या ठिकाणी आपले सर्व वडे तळून झालेले आहेत. तुम्ही दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणी सोबत देखील खाऊ शकतात. अगदी झटपट होणारी ही रेसिपी, म्हणजेच आता साबुदाणा भिजवायचा राहिलाय म्हणून टेन्शनच नको. सहज आणि सोपी होणारी ही अगदी कमी साहित्यातली रेसिपी आहे. ही कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.